वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरीत शेतकरी सेनेचे चक्काजाम आंदोलन, सरसकट कर्जमाफीची मागणी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, ऊस बिलाची थकबाकी अदा करणे आणि कृषी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीनं सोमवारी राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना रवींद्र मोरे यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकरी हा जगाचा राजा असल्याचे म्हटले जाते, मात्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी अनेक अटी घालून बहुतांश शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. सरसकट कर्जमाफी झाली नाही तर वर्षा बंगल्यावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला. प्रकाश देठे यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, बाळासाहेब जाधव, राजेंद्र लोंढे, किरण कडू, अमोल मोढे आदींनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनानंतर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या चक्काजाममुळे राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सांगतो, या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे. कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही. कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे. अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणातरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण ही फसवी कर्जमाफी आहे. अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा. म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थिती ही कर्जमाफी आहे. पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका. अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक, कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठंतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होत आहे. पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे. नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय, कोणाची हत्या करायला सुद्धा मागे पुढे पडणार नाही, ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला 7-12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते. पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला, त्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 काय कोरा होताना दिसत नाही. 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही. आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यात बंदीचे जे चुकीचे धोरण राबवलेले शेतकऱ्यांवर, त्याच्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे. आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या. तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता, त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही. मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे. अरे शेती सुद्धा ही मोठा उद्योग आहे. शेतीवर 75% लोक अवलंबून आहे. हा देश कृषी प्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला. शेतकरी सेनेची स्थापना यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते. आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असती. त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे. हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय. आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारी नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार, सर्व शेतकऱ्यांना घेऊ आणि तिथं उपोषणाला बसणार. आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही.